नमस्कार. आजची कहाणी आहे एका कुटुंबाच्या प्रवासाची. एक असा प्रवास जो त्यांच्यासाठी एक भयानक स्वप्न ठरला. या कहाणीची सुरुवातच एका मोठ्या रहस्याने होते. विचार करा, एक नवजात बाळ दिवसभर अगदी शांत असतं, पण रोज संध्याकाळ झाली की असं काहीतरी बघायचं की ते जीवाच्या आकांताने ओरडायचं. आणि याचं कारण कोणत्याच डॉक्टरला समजत नव्हतं. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल. हे कुटुंब लॉकडाऊनच्या काळात शहरातून आपल्या गावी परत निघालं होतं, आपल्या अगदी लहान बाळासोबत. त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं की दिवसाउजेडे आरामात घरी पोचायचं. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आधी टायर पंक्चर झाला, त्यात गेले 2 तास. मग गाडीतून ऑइल गळायला लागलं आणि हे सगळं करता करता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि ते पोहोचले त्या धोकादायक घाट रस्त्यावर, अगदी भर अंधारात. आणि जसे ते त्या अंधाऱ्या निर्जन घाटात शिरले तसं तिथलं वातावरणच पूर्णपणे बदलून गेलं. त्यांचं बाळ जे शांत होतं ते अचानक इतक्या जोरात रडायला लागलं की विचारू नका. असं ते आधी कधीच रडलं नव्हतं. आणि मग त्यांना रस्त्याच्या कडेला काहीतरी दिसलं. एका गर्भवती स्त्रीची आकृती अंधारात एकटी उभी, आणि ती गाडी थांबवण्यासाठी अक्षरशः जीवाच्या आकांताने हातवारे करत होती. त्यांनी गाडी थोडी हळू केली तशी ती बाई गाडीच्या खिडकीजवळ आली आणि एका अतिशय घाबरलेल्या कातर आवाजात म्हणाली, "पाणी, पाणी द्या." आता एकीकडे बाळ रडते, दुसरीकडे ही बाई पाणी मागते. त्यांनी पटकन पाण्याची बाटली काढली, पण जेमतेम काही सेकंदात त्यांनी मान वळून बघितलं तर ती बाई तिथे नव्हतीच. जणू काही हवेतच विरून गेली होती. हे बघून ते प्रचंड घाबरले. साहजिकच आहे, त्यांनी गाडी सुसाट पळवली. पण खरी भीती तर पुढे होती. काही अंतर पुढे गेल्यावर त्या वळणावळण्याच्या रस्त्यावर त्यांना तीच बाई पुन्हा दिसली, अगदी तशीच, गाडी थांबवण्यासाठी हात दाखवत. आता मात्र त्यांनी गाडी कुठेच थांबवली नाही. कसेबसे ते घाट उतरून खाली आले. आणि गंमत म्हणजे घाट संपताच बाळ एकदम शांत झालं. त्यांना वाटलं चला, संकट टळलं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते संकट त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आलं होतं. आणि मग एक विचित्र आणि भीतीदायक प्रकार सुरू झाला. रोज दिवसभर बाळ अगदी शांत खेळकर असायचं, पण बरोबर संध्याकाळचे 6 वाजले की ते जीवाच्या आकांताने किंचाळायला लागायचं. 2 तास, संध्याकाळी 6 ते 8, नुसतं रडणं, ओरडणं, भीतीने हातपाय झाडणं. आणि 8 वाजले की पुन्हा शांत. सुरुवातीला त्यांना वाटलंच काहीतरी शारीरिक त्रास असेल. त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, सगळ्या तपासण्या केल्या, पण रिपोर्टमध्ये काहीच आलं नाही. बाळ शारीरिकदृष्ट्या एकदम फिट होतं. त्यांनी बाळाला शांत करण्यासाठी काय काय नाही केलं, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्या एका वयस्कर शेजारणीने त्यांना सांगितलं की हे प्रकरण डॉक्टरांच्या पलीकडचं आहे. त्यांनी इशारा दिला की बाळाला लावसट लागली असावी. आता लावसट म्हणजे काय, तर मालवणी लोककथेनुसार लावसट म्हणजे अशा स्त्रीचा आत्मा जिचा मृत्यू गरोदरपणात किंवा बाळंत होताना झालेला असतो, एक अशांत भटकणारा आत्मा. हे ऐकून त्या वडिलांना घाटाजवळच्या चहावाल्यासोबत झालेलं एक संभाषण आठवलं. आणि मग नक्की काय घडतंय हे समजून घेण्यासाठी ते गणपत नावाच्या एका जाणकार माणसाकडे गेले. गणपतने त्यांची सगळी हकीकत शांतपणे ऐकून घेतली, आणि त्याने जे सांगितलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गणपत म्हणाला की त्यांची भीती खरी आहे. बाळाला त्या घाटातल्या लावसटचाच त्रास होत होता. कारण असे आत्मे विशेष करून लहान मुलांकडे पटकन आकर्षित होतात. आणि मग गणपतने त्या आत्म्याची कहाणी सांगितली. खूप वर्षांपूर्वी एका गरोदर बाईला घेऊन एक गाडी रात्रीच्या वेळी त्याच घाटातून हॉस्पिटलकडे जात होती. पण दुर्दैवाने तिची गाडी घाटातच बंद पडली. रात्रीची वेळ, कोणतीच मदत मिळाली नाही आणि अखेर बाळंतपणातच त्या बाईचा गाडीतच मृत्यू झाला. तिचे शेवटचे शब्द होते, पाणी. आणि तेव्हापासून तिचा आत्मा त्याच घाटात मदतीसाठी, पाण्यासाठी भटकत आहे. हे सगळं ऐकल्यावर त्या कुटुंबाला धक्काच बसला. पण गणपतने त्यांना फक्त कारणच नाही सांगितलं, तर त्यावरचा उपायही सांगितला. त्या आत्म्याला शांती देण्यासाठी आणि बाळाला या त्रासातून मुक्त करण्यासाठी काय करायचं हे त्याने समजावून सांगितलं. उपाय तसा साधा होता. गणपतने एक पुडी म्हणजे एक ताईत तयार करून दिला. तो ताईत बाळावरून 7 वेळा ओवाळून एका थिठावर, म्हणजे जिथे 3 रस्ते एकत्र येतात तिथे ठेवायचा होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या घाटाच्या पायथ्याशी जाऊन दूध आणि पाण्याचं नैवेद्य ठेवायचं होतं आणि त्या आत्म्याची मनापासून क्षमा मागायची होती. त्या कुटुंबाने गणपतेनं सांगितल्याप्रमाणे सगळं काही केलं. आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचं बाळ रडलं नाही. कित्येक दिवसानंतर ती पहिली रात्र होती जेव्हा ते बाळ शांत झोपलं, आणि त्यानंतर ते कधीच तसं रडलं नाही. ही घटना त्या परिसरात एक बोधकथा बनून राहिली आहे.
की लहान बाळाला घेऊन विशेषतः रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं. यामागची स्थानिक श्रद्धा अशी आहे की या शक्ती मोठ्या माणसांना काही करत नाहीत, पण लहान मुलांची कोवळी मनं आणि ऊर्जा त्यांच्या दुःखद ऊर्जेला सहन करू शकत नाहीत. तर ही कहाणी ऐकल्यानंतर एक प्रश्न मनात येतोच. असे अनुभव म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा असते की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या कथांमध्ये कुठेतरी काहीतरी खोल सत्य दडलेलं असतं? याचा विचार नक्की करा.